इन्व्हेस्टमेंट्स इन ईव्ही. आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं इन्व्हेस्टमेंट महिंद्रानी आपल्याकडे केलं ईव्हीमध्ये, आणि त्याच्यानंतर ईव्हीतले इन्व्हेस्टमेंट आता सगळ्यात जास्त आपल्याकडे होत आहेत. म्हणजे मध्यंतरी हुंडाईचं आपल्याकडे आलं, त्याच्यानंतर टोयोटा किर्लोस्करचं आपल्याकडे आलं, त्याच्यानंतर मर्सिडीज बेन्झ आपल्याकडे. सो ईव्हीच्या क्षेत्रामध्ये जे काही ऑल न्यू इन्व्हेस्टमेंट्स वी आर एबल टू कॅच दॅम. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपले लोक आपल्याकडनं कोणी गुजरातला गेले आणि कोणी कुठे गेलं आहे फार बोलतात, जे गेलं नाही तरी बोलतात. पण कर्नाटकातनं किंवा बंगलोरमधनं आपल्याकडे येत आहेत, तमिळनाडूमधनं आपल्याकडे येत आहेत, किंवा इतर राज्यातनं आपल्याकडे येत आहेत, आणि आपल्याकडे ईव्हीची इकोसिस्टीम तयार होती आहे. हे मात्र फारसं कोणी सांगत नाही. आणि आत्ता म्हणजे ज्यांच्याशी आमच्या चर्चा चाललेल्या आहेत, तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमोबिल्स ॲज वेल ॲज बॅटरी, कारण बॅटरी हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यातला आहे. हा बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग या दोन्ही क्षेत्रात माझं मत असं आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक येते आहे. आणि आता एक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा देखील महत्त्वाचा विषय आहे, कारण तुम्ही जर ईव्हीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिफ्ट होणार असाल तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्याची एक फर्स्ट पॉलिसी आपण तयार केली होती, आता सेकंड पॉलिसी आम्ही तयार करतोय. आमचा प्रयत्न आहे की जवळजवळ सगळ्या हायवेजवर, पूर्वी आपण पेट्रोल पंप ठेवायचो, पण आता पेट्रोल पंपासोबत आपल्याला चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील ठेवलं पाहिजे. तर त्याची एक चांगली पॉलिसी आम्ही तयार करतो आहोत. आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आज म्हणजे हे मार्केट ज्या वेगानं वाढत आहे, तर 2030 साली आपल्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होईल जर आपण हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नाही. आणि त्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे. चार्जिंग हा एक तुम्ही बोलता बोलता असं म्हटलात की टीका होते आउट ऑफ द मी मधल्याच मला मनात आला म्हणून विचारतोय प्रश्न हा की खरंच महाराष्ट्रातनं उद्योजक गुजरातमध्ये गेले का? बघा, असं आहे की महाराष्ट्रातनं कोणी गेलं नाही, पण याचा अर्थ इतर राज्यांमध्ये उद्योजकच येणार नाहीत का? आज पूर्वी असं होतं की सुरुवातीला महाराष्ट्र एक नंबर होता, इतर फारशी कोणाची कॉम्पिटिशन नव्हती. तमिळनाडू आला, मग कर्नाटक आला, मग गुजरात वेगानं पुढे आला, मग दिल्लीच्या जवळपासचा सगळा एरिया पुढे आला. आज 10 राज्य अशी आहेत, 10 की जी कॉम्पीट करतायत. त्यामुळे आज देशाची जीडीपी ग्रोथ इतकी वेगानं होते आहे. आपला हिस्सा तर 14% आहे ना त्याच्यामध्ये. याचा अर्थ इतर राज्य देखील त्याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतायत, म्हणून जीडीपी ग्रोथ इतक्या मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे त्याही राज्यांमध्ये काही ना काही प्रमाणात चांगली इन्व्हेस्टमेंट्स आल्या, पण आपल्याकडनं कोणी तिकडे चाललंय हे मात्र खरं नाही आहे. हे मला असं वाटतं की थोडं, आणि अनेक वेळा काय होतं की 3-4 राज्यांमध्ये ते चर्चा करून जातात आणि मग कुठल्या तरी एका राज्यामध्ये ते जातात. याचा अर्थ इतर 3 राज्यातनं ते त्या राज्यात गेले असं नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचं मॅग्नेट असं आहे की महाराष्ट्रातनं कोणी बाहेर जात. अगदी महाराष्ट्रातनं कोणी बाहेर जाऊही नये. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शिक्षण ह्या क्षेत्राकडं महाराष्ट्राकडं आज नाही तर गेले 40-50 वर्ष खूप गांभीर्यानं देश म्हणून पाहिलं गेलं. आज घडीला महाराष्ट्रात 73 विद्यापीठ आहेत, त्यापैकी सरकारही 23 चालवतंय. पण शिक्षण क्षेत्रामध्ये NEP पासून ते स्किलिंगपर्यंतचे रिफॉर्म्स ज्या गतीनं व्हायला हवेत त्या गतीनं सरकार म्हणून राबवताना कमी पडताना दिसतं. तुमचा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे? यालाच एक पोट प्रश्न असा आहे की आपण शिक्षण म्हटलं की फक्त रोजगाराशी जोडतो, आणि आम्ही ज्यावेळी फक्त सकाळ म्हणून एखादं माध्यम समूह म्हणून नव्हे, शिक्षणाचा संस्कार म्हणून सुद्धा विचार करतो. फक्त रोजगार नव्हे तर मला एक चांगला माणूस घडवणारा, संस्कार देणारा, चांगला माणूस घडवणारं शिक्षण, अशा अर्थानं आपल्या मनामध्ये काय योजना आहेत? मला असं वाटतं की NEPनी सगळ्यात मोठं परिवर्तनच हे आणलं आहे की केवळ मानव संसाधन तयार करायचं नाही आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक प्रकारे जो तुम्ही संस्कार म्हटला किंवा ज्या भावना म्हटल्या, म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीजनी मशीन क्रिएट करू नये, ह्युमन्स क्रिएट करावे. हा जो आपला प्रयत्न आहे तो NEPमध्ये मला असं वाटतं त्याच्यावर भरपूर जोर दिलेला आहे. आणि आता NEP रुजवण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत. बघा, काय असतं की कुठल्याही प्रकारचं परिवर्तन हे खूप वेगानं होत असं नाही, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर परिवर्तन करताना मोठ्या प्रमाणात काही अडचणी असतात,
संघटना असतात, संघटनांना पहिल्यांदा तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं, त्यांचे काही मुद्दे असतात आणि शेवटी एक नवीन व्यवस्था स्वीकारायची आहे. तर 40 वर्षाचा, 45 वर्षाचा, 50 वर्षाचा जो व्यक्ती आहे त्याला जेव्हा तुम्ही प्रशिक्षित करणं सुरू करता तर त्याला पहिल्यांदा रिझेंटमेंट असतं प्रशिक्षणाचं, मग नंतर हळूहळू ते रिझेंटमेंट निघून जातं आणि तो प्रशिक्षित होतो. त्यामुळे एका व्यवस्थेकडनं दुसऱ्या व्यवस्थेत जाताना त्यातले काही प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स आपण सहन करतोय. पण मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की यातही आपण महाराष्ट्राची जी वाटचाल आहे ती कशी आहे, तर आता उच्च शिक्षणामध्ये साधारणपणे 2013-14 साली जर आपण बघितला तर आपला जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ होता, की जो एक मानक आपण मानतो की किती जण उच्च शिक्षण घेतात, तर तो डेव्हलप्ड नेशन्समध्ये तो 50% आहे. आपला तो 2013-14 साली महाराष्ट्राचा होता, म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र असं आपण सातत्याने म्हणतो, तो होता 12%.